हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी माहेरी आले होते आणि हे माझ्या माहेरच्या घरातलं बाहेर अंगणामध्ये असलेलं गार्डन आहे. हे मम्मीनी माझ्या लावलेली झाडं आहेत. तर मी हे अगदी छोटंसं आहे, खूप जास्ती नाही आहे, कारण आता तुम्हाला माहितीच आहे की जास्त जागा नसते आपल्या घराच्या बाहेर लावायला. तर छोटंसं असं गार्डन मम्मीने तयार केलेलं आहे. बरीचशी झाडं लावलेली आहेत फुलांची वगैरे, कढीपत्ता, बेल वगैरे, पाम, मोगरा अशी झाडं लावलेली आहेत. तर हा आहे शनिवारचा दिवस आणि आता माझी वेळ आलेली आहे आपल्या घरी जाण्याची माहेरून. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माहेरून निघताना आपलं मन तिथेच रेंगाळत राहतं. अगदी यावंसं वाटत नाही, पण आपल्याला दोन्ही घरची काळजी असते. माहेरी पण यावंसं वाटतं आणि सासरी आपला संसार असतो तो आपल्याला बघायचाच असतो. कधीतरी आपल्याला जावंच लागतं, हे आपल्याला माहितीच आहे. तर तुमची पण अशी स्थिती होते का? तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि यावर्षी जे माझं मे महिन्याची सुट्टी जी आहे ना माहेरची, ही थोडीशी वेगळी आहे बघा. तर त्याचं कारण मी आत्ता सांगणार नाही, हे बऱ्याच दिवसांनी मला सांगावं लागणार आहे, पण ते आत्ता सांगणार नाही आहे की का स्पेशल आहे ही सुट्टी. इमोशनल आहे थोडीशी, स्पेशल म्हणण्यापेक्षा. तर हे मी मम्मीकडे जे काही सदाफुलीची वगैरे रोपं होती ना, ती मी लावायला घेणार आहे माझ्या घरी. तर मम्मी असं म्हणते की सदाफुली नेहमी असावी दारासमोर, तर त्यामुळे मी ती घेणार आहे. पांढरी पण आहे आणि ती जांभळ्या कलरची जी असते, पिंक अशी, तीसुद्धा आहे. त्याचबरोबर भावाने मला मनी प्लॅन्ट दिलं होतं आणून. ते थोडंसं वेगळ्या प्रकारची पानं आहेत बघा त्याची. तर ते वेगळ्या टाईपचं मनी प्लांट आणून दिलं होतं. तसेच आबोलीची पण रोपं मी लावलेली आहेत, पण आत्ता इथे मला शूट नाही करता आलं. पण नंतर मी काढून ती घेतलेली आहेत आणि घरी जाऊन ती नंतर लावणार आहे. तर ती मी एकाच कुंडीमध्ये सगळी अशी छोटी छोटी रोपं घेणार आहे, म्हणजे न्यायला मला सोपं पडेल. आणि मी त्याला पाणी वगैरे घालून ठेवून दिले, म्हणजे मला ती उद्या तशीच घेऊन जाता येतील. आता हे सगळं मी केलं आहे तयारी आणि बॅगा वगैरे भरून घेतलेल्या आहेत आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी माझा भाऊ मला सोडवायला येणार. मम्मी, भाऊ आणि माझा भाचा पण आलेला आहे, माझ्या भावाचा मुलगा, तो सुद्धा आला होता. तर तो सुद्धा सोडवायला येणार आहे. हे माझ्या माहेरचं घर आहे. बाहेरच्या बाजूने मी दाखवते आहे तुम्हाला घर. आणि हे पहा, तुम्हाला दिसेलच की अशी झाडं लावलेली आहेत खाली अंगणामध्ये. आणि मुलगा इथं आल्यानंतर भरपूर खेळतो. अजिबात गाड्यांची वगैरे भीती नसते, पण माझ्या इकडे थोडीशी गाड्यांची भीती जास्त आहे. रस्त्यावर खेळता येत नाही मुलाला माझ्या. तर इथे भरपूर खेळायला, कारण छोटा रोड आहे, खाली जास्ती घरं नाही आहेत, तेवढंच रोड तिथे संपतो, त्यामुळं खेळता येतं मुलांना. हे पहा, इथं माझा मुलगा दिवसभर खेळत असतो. फक्त जेवायला घरी येतो आणि नाश्त्याला घरी येतो, बाकी दिवस खेळत असतो. भरपूर मनसोक्त खेळला आहे तो यावेळेस, कारण यावेळेस मी जरा जास्ती दिवस 10-12 दिवस राहिले होते आणि आता वेळ आलेली आहे निघण्याची. तर भाऊ सोडवायला आलेला आहे मला. आम्ही निघालेलो आहोत सर्वजण घरी यायला. पावसाचं वातावरण होतं आणि मध्ये मध्ये पाऊससुद्धा येत होता. यावर्षी बऱ्याच लवकर पावसाची सुरुवात झालेली आहे. आणि हे मध्येच रस्त्यामध्ये आम्ही थांबलो होतो. पाऊस खूप जोरात होता आणि भूकही लागली होती. तर मामाने सगळ्यांनाच नाश्त्याला नेलं होतं आणि छानपैकी नाश्ता झाला. चहा तर व्हायलाच पाहिजे पावसात. चहा झाला आणि मग घरी आल्यानंतर संध्याकाळनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरातली तयारी करायला घेतली होती. भरपूर घर आवरावं लागलं होतं मला.
हे घर आवरून झाल्यानंतर बाहेर बघा असा पाऊस पडत होता अगदी जोरदार आणि थोडीशी मंद अशी हवासुद्धा सुटली होती छान. तर बघा तुम्ही हवा सुटल्यानंतर असे पडदे हलतात ना, मला फार आवडतं असं मंद हवा जेव्हा घरामध्ये येते ना. हे पहा, तर मला आवडतं असं छान हवेची झुळूक वगैरे येताना पाहायला. तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करावं हे, म्हणून तुम्हाला दाखवते आहे. तर मी माहेरी असताना जे काही शॉपिंग केली होती मम्मीसाठी माझ्यासाठी ती तुम्हाला दाखवते आहे. हे तुळशीबागेतून घेतलेले मम्मीसाठी घेतलेले कानातले आहेत हे दोन्हीसुद्धा. एकच तुळशीबागेत घेतले कारण तिथे काही एवढे मला आवडले नाहीत जास्ती. तर ते खड्याचं जे कानातले ते 60 आणि हे जे कानातले दिसत आहेत तुम्हाला गोल्डन मोठे हे 150 रुपयाला आहेत. हे मात्र मी इथे माझ्या माहेरच्या इथल्या दुकानातूनच घेतलेले आहेत, लोकल शॉपमधनं. तर हे 2 मम्मीचे कानातले होते आणि आता ही माझे दाखवते आहे तुम्हाला. हे सुद्धा जिथून मम्मीचे घेतले ना लोकल शॉपमधनं तिथूनच हे मोराचे कानातले घेतले. मला फार आवडले होते. हे सुद्धा 150 रुपयाला घेतलेले आहेत मी. तर हे पहा. तर तिने सगळ्या एकदम घेतल्यानंतर त्या बाईने लेडीजने तिथल्या कमी केले होते थोडेफार पैसे. त्याच्यानंतर ते जे ऑक्साईडसारखे होते ते माझ्यामध्ये 30 का काही रुपयाला होते आणि हे सुद्धा 60 रुपयाला होते. हे मी साडीवर वगैरे घालण्यासाठी घेतलेले आहेत. साडीवर घालण्यासाठी जरा वेगळे कानातले एकदम झुबे वगैरे टाईपच होते, त्यामुळे हे असे घेतलेले आहेत टॉप्स. आणि हे मी पुन्हा दाखवते तुम्हाला असे कानातले. त्यानंतर मुलाला सुद्धा आता काहीतरी घ्यायलाच पाहिजे ना, त्याचं खूप मागे लागलं होतं की घड्याळ पाहिजे. तर हे घड्याळ 150 रुपयाला घेतलेलं आहे मी. माझ्यामध्ये 200 रुपयाला सांगितलं होतं. आणि ही स्टीम बोट म्हणतात हिला. आपल्या लहानपणापासूनच आहे, आपण पाहिलेली असेल. तर ही बोटसुद्धा त्याला घेतलेली आहे खेळण्यासाठी. तर याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून ते दिवा पेटवायचा असतो आणि मग पाण्यामध्ये ही बोट सोडायची लावून दिवा आणि मग ती चालते स्टीमवरती. यावरती सगळं लिहिलेलं आहे त्या पॅम्पलेटवरती. तर असं केलेली आहे. आणि मम्मीसाठी कुंटेकर रोडला मी ही शॉपिंग केलेली आहे कपड्यांची. तर हा मम्मीसाठी घेतलेला ड्रेस आहे. नुसता कुर्ता आहे हा वरचा. तुम्ही वन पीस म्हणून पण घालू शकता किंवा कुर्ता म्हणून पण घालू शकता. तर हा माझ्यामध्ये 1400 रुपयाला पडलेला आहे मला. ह्याचं कापड खूप छान आहे, मऊ वगैरे. तर हा मम्मीसाठी घेतला होता मी. 3/4 बाह्या आहे त्याच्या. त्यानंतर मग घरी आल्यानंतर माझी शॉपिंग तुम्हाला मी दाखवते आहे. तर हे बघा, न्यू चॉईस म्हणून कुंटेकर रोडला दुकान आहे. जो कुंटेकर रोडचा चौक आहे स्वामिनीचा, त्याच्या पुढे सरळ गेल्यानंतर उजव्या हाताला हे शॉप आहे. तर हा बघा कलर खूप सुंदर आहे आणि याच्यावरती आहे ना आपण एम्ब्रॉयडरी कशी करतो धाग्यांनी तशी केलेली आहे. पूर्ण डिझाईन त्याची आहे ही. खालीसुद्धा अशी लेससारखी एम्ब्रॉयडरी धाग्यांची आपण म्हणतो तशी केलेली आहे. हा कलर मला आवडला होता म्हणून हा घेतला. ह्याच्या शॉर्ट बाह्या आहेत आणि ह्याचे गळा जो आहे ना तो कॉलर टाईप आहे. त्यामुळं बंद गळा असल्यामुळे मला तो आवडला होता. कम्फर्टेबल वाटतं आणि ह्याची प्राईज आहे 1295. आणि शॉर्ट कुर्ता आहे हा. याच्या खालचं सलवारसुद्धा बघा असं आहे. बॉटम मोठी आहे याची. आणि हा दुसरा ड्रेस आहे, हा सुद्धा ह्याचा टॉप लॉंग आहे. याच्या बाह्या 3/4 आहेत. थोडासा वेगळा कलर वाटला आणि ह्याला मागे लावायला बंदसुद्धा आहेत मागच्या साईडनी. आणि याची बॉटमसुद्धा मोठीच आहे, आपण जसं मगाशच्या ड्रेसमध्ये पाहिलं तशीच. पण दोन्हीचं डिझाईन्स वगैरे सेम आहे. वरचा कुर्ता आणि खालचं सलवार ह्याची सेमच डिझाईन आहे.
याची प्राईससुद्धा तुम्हाला मी दाखवते आहे इथे. 1395 अशी याची प्राईज आहे. हे पहा, याची पण सलवार अशीच आहे. असे ड्रेस मला कम्फर्टेबल जास्ती वाटतात, त्यामुळे मी घेतेच जास्ती असे. आणि त्यानंतर हा थोडासा ट्रॅडिशनल ड्रेस, जसं की आपण कोणत्याही फंक्शनला वगैरे घालू शकतो असा सलवार कुर्ता घेतला होता. हा मात्र मी कुंटेकर रोडला न घेता आपल्या तुळशीबागेच्या समोर जे मूळचंद मिल आहे ना, तिथे मी पहिल्यांदाच घेतलेला आहे. तर हे पहा, हा ड्रेस याच्यावरती समोर खड्यांचं वगैरे वर्क केलेलं आहे, भरपूर हेवी वर्क आहे. आणि ह्याच्या बाह्या शॉर्ट केलेल्या आहेत मी, आणि खालीसुद्धा छोटीशी बारीक डिझाईन आहे, लाईनिंग अशी आडवी. आणि मग त्याचं सलवारसुद्धा तसंच आहे सेम, आणि सलवारला खाली थोडीशी डिझाईन आहे, साईडने कट आहेत सलवारला. पहा, मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आणि अगदी कम्फर्टेबल ड्रेस आहे. आणि हा ड्रेस घेण्याचं कारण म्हणजे ह्याची ओढणी खूप सुंदर आहे, दुपट्टा. ह्याचा ड्रेस 2800 रुपयाला होता, पण हा मला मूळचंदमध्ये सेल लागला होता, तर त्याच्यामध्ये मला 1800 रुपयाला मिळालेला आहे. त्याची ओढणी बघा, अगदी वेगळी कॉन्ट्रास्ट आहे आणि 2 कलरमध्ये आहे. आणि याच्या सगळ्या चारही बाजूनी असे मोत्यांची लेस लावलेली आहे, आणि त्यामुळे दिसायला खूप छान दिसत होता. ड्रेस घालून बघितला होता मी तिथे. तर हे पहा, 2 कलर ऑरेंज आणि पिंक कलरमध्ये आहे, आणि खूप छान दिसत होतं त्या ड्रेसवरती, म्हणून हा ड्रेस मी घेतला आहे. त्यानंतर हा स्टोल मी घेतलेला आहे. हा मला 150 रुपयाला पडलेला आहे. 170 काहीतरी सांगितलं होता, पण मी 150 रुपयाला. कॉटनचा आहे पूर्ण, आणि फ्रेश वाटतो कलर मला, म्हणून हा घेतला मी. तर तुम्हाला या तिन्ही ड्रेसमधला कोणता ड्रेस आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा. स्टोरला सुद्धा बाजूने लेस आहे. आणि त्यानंतर हे मम्मीकडनं येताना घेतलेलं कुरडया वगैरे. तर ह्या कुरडया मी 800 रुपयाला शेकडा असं घेतलेल्या आहेत. गव्हाच्या कुरडया आहेत त्या. तर उन्हाळी गोष्टी ह्या आपल्याला नैवेद्याला वगैरे लागतात, त्यामुळे मी घेऊन आलेले आहे सोबतच. तर तुमच्या इथे याची काय प्राईज आहे हे मला कमेंट करा. हे पापड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे जसं पोहे, नाचणी, मका वगैरे असे 5 प्रकारचे आहेत वेगवेगळे. ते मला पडलेले आहेत 50 आहेत, ते 400 रुपयाला पडलेले आहेत 5 प्रकारचे. ते असेच आवडले म्हणून घेतले होते मी. तसंच ह्या आहेत आपल्या ज्या कुरडई पापड्या म्हणतो ना आपण, जे नैवेद्याला लागतात, त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा मी 100 घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा 400 रुपयाला आहेत. त्यानंतर हे सांडगे घेतलेले आहेत, मटकी, मूग, हरभरा हे मिक्स करून जे सांडगे तयार केलेले असतात ते, की भाजी करायला पण चांगले वाटतील म्हणून, ते सुद्धा मी 250 रुपयाला अर्धा किलो घेतलेले आहेत. आणि त्यासोबतच ह्या बरण्या मी घेतलेल्या आहेत काचेच्या. ह्या मला 110ला 2 पडलेल्या आहेत. जास्त सांगितलेल्या, पण मी कमी करून घेतलेले आहे प्राईस. आणि ह्या एअरटाईट आहेत. तर मी हळूहळू किचनमधले प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियमची भांडी हळूहळू कमी करते आहे. एकदम नाही करू शकणार, पण हळूहळू कमी करणार आहे. तर हे पहा, ह्या त्या बरण्या आहेत. काच एकदम जाड आहे, नाजूक नाही आहे. आता ह्या मी 2 घेतलेल्या आहेत. मला शॉपिंग करताना दाखवता नाही आलं, कारण खूप पाऊस होता त्यावेळेस, त्याच्यामध्येच हे मी शॉपिंग केलं होतं. हे मी माझ्या इथल्या लोकल शॉपमधूनच घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. बाय.